नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट सदानंद आडोळेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2012 पासून खरं तर त्यांनी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आणि रिसॉर्ट्स असतील आणि रेसिडेन्शियल काही प्रोजेक्ट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, अशा अनेक प्रोजेक्ट्सवर त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास हा कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. आपण गप्पांना अशी सुरुवात करूया थोडीशी फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे आपली शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती ते आधी ऐकायचंय. म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं? आर्किटेक्ट बनावं यासाठी इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळाली? म्हणजे प्रेरणा कोण होती की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण याच क्षेत्रात मला गेलं पाहिजे? तर हा सगळा प्रवास कसा होता? तसा प्रवास खूप मोठा आहे, पण शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी नक्कीच. सांगतो हं. की सुरुवातीला लहान होतो तेव्हा मी गणपती बसवतात सगळीकडे. तर थर्माकोलच्या मंदिरांचं मला खूप आकर्षण होतं. अच्छा. 3री-4थीला असताना. तर 4थीला असताना मी वडिलांना आग्रह धरला की आपल्याला गणपती बसवायचा. कारण मी ज्या गावामध्ये राहत होतो, गोठी टाकं म्हणून माझं गाव आहे, छोटं गाव आहे. त्या गावामध्ये राहत होतो. ते थर्माकोलच्या मंदिराचं मला खूप आकर्षण होतं. आमच्या समाज मंदिरामध्ये थर्माकोलचं मंदिर तयार करायचे आणि ते ते त्यांच्या बनवताना त्यांच्याकडे जाऊन बघायचो. तर सुरुवातीला मी ते 1-2 थर्माकोल आणले. त्यांचं मंदिर बनवण्याचा मी हे केला, प्रयत्न केला, पण तो काही माझ्याकडनं झाला नाही. त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये माझे वडील रेल्वे सर्व्हंट होते. त्यांच्या कामामध्ये जी लोक तशा प्रकारचं मंदिर बनवत होते त्यांना वडील घेऊन आले आणि त्याच्यानंतर मग एक रात्र पूर्ण, मी तेव्हा 6वीला असेल, पूर्ण रात्र जागून ते एक मंदिर तयार केलं. त्यावेळेला मला थर्माकोल कसं कटिंग करायचा, ते मंदिर कसं बनवायचं, हे असं एक पूर्ण एक्झरसाइज माझा झाला. माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा पूर्ण नाईट मारली असेल मी त्या दिवशी. तर मला त्याचा खूप इंटरेस्ट होता. तर ते सगळं सामान मी सांभाळून ठेवलं आणि पूर्ण वर्षभर मी त्याचा खूप अभ्यास केला, हे केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी चौकोनीच्या ऐवजी षटकोनी मंदिर बनवलं स्वतः. जेव्हा ती मंडळी जे आली शिकवणारी, त्यांनी म्हणे, "हे या वेळेला कोणी मंदिर बनवलं?" तर त्यांनी वडिलांनी सांगितलं, की "आमच्या मुलांनीच मंदिर बनवलं." तर त्यांना त्याच्यावरती विश्वास बसेना, की हे त्यानेच बनवलं. क्या बात. म्हणजे खरं सुरुवात या क्षेत्राकडे येण्याचे म्हणजे माझं प्रेरणास्थान गणपती आहे. वाह! हां. त्या 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 देवानेच मला इथपर्यंत आणलं असं मला असं वाटतं. त्यामुळे मी पुढे जसा चान्स भेटेल, कोणाचं थर्माकोलचं मंदिर बनवून दे, कोणाचं काय, ती मला अपॉर्च्युनिटी वाटायची. दुसरे मला थर्माकोल घेऊन देतात आणि मी त्याच्यावरती मंदिर बनवतो किंवा काय करतो, ही अपॉर्च्युनिटी वाटायची. असं करता करता चित्रकलेमध्ये मला अगोदरपासूनच खूप रस होता. हे मॉडेल मेकिंग म्हणजे थर्माकोलचं मंदिर वगैरे याच्यामध्ये पण रस असल्यामुळे 11वी-12वीला जेव्हा होतो, तेव्हा कुठे काय जायचं असं काहीच माहित नव्हतं. कारण पार्श्वभूमी गावामध्ये होतो मी. आर्किटेक्चर नावाचा ए पण मला माहिती नव्हता. पण जेव्हा मला 11वी-12वीला असं कळालं, की ज्याच्यामध्ये बिल्डिंगचे मॉडेल बनवतात ते म्हणजे आर्किटेक्चर. तर मनाने मी असं ठरवलं, की मला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय. हां. आणि मी त्याचा शोध सुरू केला. त्याच्यानंतर त्याचा 12वी सायन्स झाल्यानंतर मी त्याची ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी केली. त्याच्यानंतर माझा योगायोगाने भारतीय विद्यापीठला नंबर लागला आणि वडील रेल्वे सर्व्हंट असल्यामुळे माझं हॉस्टेल शिवाजीनगरला होतं. अच्छा. आणि कॉलेज माझं भारतीय विद्यापीठ कात्रजला होतं. तर माझा रोजचा रस्ता हा दगडूशेठ गणपती समोरून होता. क्या बात है. त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं, वाह! की आतापर्यंत जी काही वाटचाल आहे किंवा काय आहे, याच्यावर गणपती बाप्पाची माझी कृपा आहे आणि त्यामुळे मला इंटरेस्ट आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. सुरुवातीला आर्किटेक्चर झाल्यानंतर आर्किटेक्ट रवी गद्रे म्हणून सर आहेत. त्यांच्याकडे मी काम केलं 2-3 वर्ष. ट्रेनिंगला असताना भालचंद्र चावरे सर म्हणून नाशिकचे आर्किटेक्ट आहे, त्यांचं ऑफिस कॅनडा कॉर्नरला आहे. त्यांच्याकडे पण मी 1-2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी 2008 मध्ये
मॉर्फोजेनेसिस म्हणून एक कंपनी होती, बर बर. जी दिल्ली बेस्ड मनीष रस्तोगी ची फर्म होती. तर त्यांच्या मध्ये पण 2008 मध्ये मंदी आली आणि त्यांची ब्रँच बंद झाली. बंद झाल्यामुळे मग आम्ही डायरेक्टली म्हणजे आमच्याकडे काम नव्हतं काहीच त्यावेळेला. तेव्हा असा विचार आला की जर आज आपण लहान आहेत, पण उद्या उठून आपण मोठे झालो आणि असेच कुठल्या तरी कंपनीत आपण काम करतोय आणि ती जर बंद झाली तर आपल्या मुलाबाळांचं किंवा भवितव्याचं काय. त्यामुळे त्यावेळेला असे शिकवून आले की आपण कुठेतरी काहीतरी आपलं स्वतःचं काहीतरी चालू केलं पाहिजे. त्याच्यानंतर आमच्याकडे पर्याय पण नव्हता, जॉब पण अवेलेबल नव्हता. त्यामुळे माझं वर्गमित्र म्हणजे आर्किटेक्चरला जे बरोबर होते, संतोष पिसाळ, ते पण आर्किटेक्ट आहेत. तर आम्ही दोघांनी मिळून भोसरी येथे आमची प्रॅक्टिस चालू केली. हा, एका पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही एक ऑफिस बनवलं त्यांच्या घरामध्येच आणि तिथून आमची आर्किटेक्चरची जर्नी सुरू झाली. बरोबर. हा. आता तुम्ही सांगितलं फार दोन महत्वाचे मुद्दे होते. एक तर म्हणजे गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे आणि तुमच्याकडे ती दोन्ही त्याच प्रमाणात आली. म्हणजे तुमच्याकडे कला होती म्हणूनच तर तुम्ही या क्षेत्राकडे आलात, कारण की हातात कला होती. आणि बुद्धी अर्थातच रोज हा क्रिएटिव्हिटीचा विषय आहे की ज्या क्षेत्रात आपण काम करतो. त्यातला फक्त एक लायटर नोटवर प्रश्न विचारायचा, ते म्हणजे आता जी आवड किंवा छंद, हॉबी तुम्हाला होती चित्रकला किंवा असं थर्माकोलची मंदिर वगैरे बनवायची, आता या सगळ्या धावपळीच्या आयुष्यात ते फक्त थोडी मागं पडली आहे का अजून चालू आहे? आता सर, आतापर्यंत आमच्या समाजाचे जेवढे गाव आहेत, 20-22 गावं आहेत घोटी आणि इगतपुरीच्या आजूबाजूला. बरोबर. साधारणतः त्याच्या 7-8-10 गावांमध्ये सगळे मारुती मंदिर झाले. सगळे मंदिर मी केले. क्या बात आहे. सगळे मंदिर मी केले. म्हणजे हा खरा आशीर्वाद आहे तुम्हाला. हा, ते सगळे मंदिर मी केले. आणि असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये की मारुती मंदिराच्या कामासाठी तुमचा हातभार लागणं हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. अगदीच बरोबर. कुठल्याही मंदिरासाठी आपण कुठल्याही प्रकारचा 1 रुपया हे न घेता तिथे काम करतो. अजूनही कुठल्याही मंदिराचं काम आलं तर ते एक आवड म्हणून आपण हे करतो. ठीक आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल, अकुशल कामगारांचं प्रमाण या भागामध्ये फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, तर त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? सर, अनुभवाने आपल्याला ओळखता येतं की साधारणतः कोणता माणूस कशा प्रकारे काम करतो, काय नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका पण होतात. कारागीर निवडताना पण चूक होते. पण हळूहळू तुम्ही तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते काम करणारी जी लोक आहेत, ते हळूहळू टीम तयार होते. या गोष्टीला थोडा टाइम लागतो. हळूहळू त्या प्रकारचं काम, त्या प्रकारची लोक तुमच्या सोबत येतात. त्याला कालावधी लागतो, बाकी काय नाही. अगदीच बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये आपण काम करतो म्हणून तुम्हाला एक विचारायचं आहे, ते म्हणजे बऱ्याचदा क्लायंट असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये आता हा प्रोजेक्ट कम्प्लीट करून द्या. जरी तुम्ही इगतपुरी सारख्या ठिकाणी मोठे फार्म हाऊस, विला बांधत असाल, ते स्वप्न आपण बघत असतो, पण स्वप्नपूर्तीची वेळ येते तेव्हा नेमकं आर्थिक अडचण येते आणि मग ते थोडंसं क्लायंटच्या बाजूने होतं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही अशा प्रोजेक्टमध्ये कसा साधता? खरं तर घर म्हणजे 4 भिंतींचं घर. कन्व्हेन्शनल मेथडने आपण RCC, विटबांधकाम, प्लास्टर या सगळ्या गोष्टी करतो. पण सर, त्यामध्ये करत असताना डॉक्टर सारखं आर्किटेक्टचं पण एक काम असतं की कोणत्या रोगावरती काय औषध दिलं पाहिजे. बरोबर. कोणत्या रोगावर काय औषध दिलं पाहिजे. त्यामुळे त्या माणसाचं बजेट, त्या माणसाची रिक्वायरमेंट, जागेची कंडिशन, या सगळ्यांची आणि त्याच्याबरोबर आर्किटेक्चरचा आर्ट, या सगळ्या गोष्टीची सांगड घालून आपण जी वस्तू तयार करतो ती अर्थातच समोरच्या क्लायंटला म्हणा, त्यांना आपल्याला सर्व चांगली केली पाहिजे, अशा पद्धतीने झाली पाहिजे. बरोबर. ही एक कला आहे, ती अनुभवातून आणि याच्यातून हे येते. बजेट हा इश्यूच नसतो सर, कारण रिक्वायरमेंट मध्ये समोरच्या क्लायंटचं काय बजेट आहे हे तुम्ही जाणूनच घेतलं पाहिजे. प्रत्येक जण घरामध्ये इटालियन मार्बल लावेल किंवा हे करेल तर असं काहीच नाहीये. त्यामुळे ऍक्च्युली आर्किटेक्चर म्हणजे स्पेस डिझायनिंग. तुम्हाला क्लायंटची रिक्वायरमेंट, तो कोणत्या हेतूने, कमर्शियल हेतूने बांधत असेल तर त्याची रिक्वायरमेंट फुलफिल होते का, तो त्याच्या घरासाठी बांधत असेल तर त्याच्या काय रिक्वायरमेंट आहे, त्याच्या घरामध्ये कोण आहे,
वडीलधारी माणसं आहेत का, त्यांना वरती चढता येते का, नाही येते का, अशा सगळ्या गोष्टींचे एक पूर्ण अनालिसिस करून त्या प्रत्येक माणसासाठीचं वेगळ्या पद्धतीचं घर बनवणं या काम आहे. या बात. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, ते म्हणजे तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मूळच्यात किंवा इथं काम करताय आणि आता इगतपुरीसारख्या माझ्या मते पर्यटनाच्या दृष्टीनं जी फार महत्वाचं एक ठिकाण आहे महाराष्ट्रातलं, तिथेही काम करताय. या दोन्ही अँगलला हा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता प्रशासनानं काम करायला पाहिजे जर नाशिकचा आपल्याला सर्वांगीण विकास येत्या 15-20 वर्षात बघायचा असेल तर? आज जसं तुम्हाला माहिती आहे, नाशिक हे सेंटर आहे हो. पूर्ण याचं. गुजरात म्हणा, पुणे म्हणा, आजकाल सर्व कार्यक्रम आपण नाशिकमध्ये घ्यायला लागलोय, कारण सगळ्यांना यायला सोयीस्कर असावं आणि या सगळ्या दृष्टीने आपण नाशिकमध्ये हे करतोय. आणि पर्यटनाच्या आणि याच्या दृष्टीने जर बघितलं तर खूप चांगला वारसा लाभलेला आहे आपल्या इगतपुरी म्हणा किंवा नाशिक सारखं. आपलं असं मानलं जातं देवलाली कॅम्प ही आपल्या महाराष्ट्रातली प्लीझंट जागा म्हणून ओळखल्या जाते. तिथलं क्लायमेट हे सगळ्यात चांगलं क्लायमेट म्हणून ओळखलं जातं. तर नाशिक त्याच क्लायमेटवरती आधारित आहे. त्यामुळे इथे बराच स्कोप आहे ह्या गोष्टीला. जसं लोणावळ्यामध्ये आता बरंच विकेंड विलाज आणि या गोष्टी झाल्या, तशा आता समृद्धीचे नोड उपलब्ध झाल्यामुळं, रोडची कन्व्हिनियन्स झाल्यामुळे इगतपुरीमध्ये पण फार खूप स्कोप आहे. आणि सगळ्या लोकांनी, आर्किटेक्ट लोकांनी पर्यावरणाचं लक्ष घेऊन किंवा ते तलाव आहेत ते कसे दूषित होणार नाहीत किंवा काय होणार नाही, त्या सगळ्याकडे लक्ष देऊन ती जी डेव्हलपमेंट आहे ती त्या उद्देशाने आपण केली पाहिजे. बरोबर. हा, मग तुम्ही आता फार महत्वाचे 2-3 मुद्दे मांडले. त्यातलं एक पर्यटन आहे, पर्यावरण आहे आणि सेम टाइमला हे डेव्हलपमेंट पण आहे. तर मग अशा तिन्हीचा जर समतोल साधायचा असेल तर इंडिव्हिज्युअल म्हणून आणि प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? कसं आहे सर, की नियमांमध्येच तुम्ही जर प्रत्येक प्लॉट धारकाला किंवा यांना जर काही झाडं लावा, कारण काय होतं की साईट मोकळी करण्यासाठी, साईटसाठी काही झाडं तोडलं जातात. तुम्ही एखादं झाड तोडलं असेल किंवा ते आलं तर तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये 10 झाडं लावा. काय डेव्हलपमेंट करताना प्लेसमेंट वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकते, पण तुम्ही कारण इगतपुरी आणि नाशिक अशी गोष्ट आहे, पर्यावरणामुळेच तुमच्याकडे क्लायंट येतो. त्यामुळे त्या पर्यावरणाचं आपण लक्ष देणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि ह्या अटी शर्ती ह्या जर गव्हर्नमेंटने घालून दिल्या तर लोक जास्त त्याच्याकडे लक्ष देतील. आता खरा अवघड प्रश्न विचारायचा ते म्हणजे आजपर्यंत 50-60 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही केलेत, तर त्यातला एकच आवडीचा प्रोजेक्ट तुमचा असं जर विचारायचं ठरलं तर तो प्रोजेक्ट कुठला की जो तुमच्या कायम हृदयाच्या जवळ आहे, जो कायम आठवणीत राहील, जो करताना मजा वाटली जास्त, तर तो कुठला आणि त्याची वैशिष्ट्य काय? तसं तुम्हाला मी म्हटलं की प्रत्येक क्लायंट वेगळा असतो, त्याची रिक्वायरमेंट वेगळी असते आणि त्या रिक्वायरमेंट फुलफिल करताना प्रत्येक प्रोजेक्टच जीव तोडून मी करण्याचा प्रयत्न करत असतो. तरी सुद्धा म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे कमर्शियल दृष्टीने आला असाल तर तुमची कमर्शियल फुलफिलमेंट झाली का खरोखर? सिलोस्टे म्हणून मी प्रोजेक्ट केला. तो प्रोजेक्ट मानसच्या प्रिमायसेस मध्येच आहे. त्यांनी विकेंड विलाज केले होते. तिथे सुरुवातीला एक विला होता प्लॉट वरती, तर तो डिमॉलिश करून त्याच्यावरती मी एकावर एक वरती 2 विला केली. विलामेंटची कन्सेप्ट पहिल्यांदा मी आणली की खाली आणि वरती विला. सुरुवातीला क्लायंट बिलकुल तयार नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं मुंबईहून येणारे लोक बिल्डिंग मध्येच राहतात, ते वर आणि खाली अशा विलामध्ये राहतील असं तुम्ही त्याच्यावरती वर्क करू नका. पण काय होतं की ऍज अन आर्किटेक्ट मला जेवढं व्हिज्युअलाइज होतं तेवढं क्लायंट नाही करू शकत. बरोबर. ते मला क्लायंट पर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं वाटतं. त्यामुळे मी दोन्ही ऑप्शन तयार केले की ग्राउंड G+1 मध्ये ग्राउंड फ्लोअरला जेव्हा तुम्ही ती गरज G+1 मध्ये संपवतात तेव्हा खालची जमिनीवरची जागा तुम्हाला जी लिमिटेड ती संपून जाते. सेटबॅक शिवाय दुसरं काहीच तुमच्याकडे उरत नाही. तुम्ही व्हर्टिकली डेव्हलपमेंट केली तर आजूबाजूला सराउंडिंगची जागा तुम्हाला वापरता येते. त्यामुळे तो प्रोजेक्ट मी 8 तासाने त्याच्या प्रकारे त्यांच्या समोर मांडला. त्यांच्यावर मी जबरदस्ती नाही केली, पण त्यांना ती गोष्ट कळाली. बरोबर. तर ज्या ठिकाणी 1 विला व्हायचा त्या ठिकाणी 2-2 विले झाले आणि व्हर्टिकली मी त्यांना सांगितलं होतं की वरच्या विलामधनं व्ह्यू खूप चांगला मिळेल. बरोबर. आणि तसं झालं. आजही तो विला इतर खालच्या विलापेक्षा वरचा विला हा 5,000 रुपये जास्त रेंटने जातो. आणि ते आम्हाला भरभरून आशीर्वाद देतात की तुमच्यामुळे आमचा तो प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला आणि आम्हाला
अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न्स मिळाले. हम्म. तर मला असं वाटतं की कुठलाही प्रोजेक्ट हा आर्किटेक्चरची आड दाखवण्यासाठी नाही, तर क्लायंटची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी केला पाहिजे. नक्कीच हा महत्वाचा विचार आहे त्यातला. दुसरं असं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की एखाद्या कंपनीचं स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? सर फ्रँकली सांगायचं म्हटलं ना सर, जेव्हा स्टील बांधणारी टीम येते जागेवरती, जेव्हा ती स्टील बांधायला चालू करते, ऍज अन आर्किटेक्ट आम्ही आरसीसी कन्सल्टंट असतो, त्यांच्याकडे डिझाईनला देतो, त्यांच्याकडनं डिझाईन येतं, ते डिझाईन डायरेक्टली फॉरवर्ड होतं आपल्या लेमॅनकडे जो बांधतो. पण त्यांच्याकडनं आम्हाला रिपोर्ट येतात की हे स्टील चांगलं आहे, हे स्टील चांगलं नाहीये, हे वाकवल्यानंतर त्याच्यामध्ये क्रॅक जातात का, किंवा ते नरम आहे किंवा काय आहे. तर ह्या सगळ्यांचा रिपोर्ट तसा आहे. तसं मॅक्सिमम कंपन्यांच्या स्टीलचं आयएसचं तर गव्हर्नमेंट कुठलंही स्टील अप्रूव्ह करताना काहीतरी स्टँडर्ड हे केल्याशिवाय पुढे जात नाही. पण बेसिकली की ते कशा पद्धतीने बनवतात, रॉ मटेरियल काय आहे त्याचं, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला तर त्याच्यातून असं लक्षात येतं की ज्यांचे जेवढं नरम स्टील असतं, जेवढं हे असतं, ते स्टील कधी पण वापरायला चांगलं असतं कन्स्ट्रक्शनसाठी. जनरली काय होतं की आम्हाला काम करणारा माणूस सांगतो सर हे स्टील टाकू नका तुम्ही, कारण त्यांना ते ग्राउंड वरती काम करावं लागतं त्यामुळे. बरोबर. मग दुसरा आता प्रश्न आहे म्हणजे आयकॉन स्टील यापूर्वी तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय? खूप साऱ्या प्रोजेक्टला आयकॉन स्टील वापरले मी. आणि तिथून आयकॉन स्टीलची कुठल्याही प्रकारची खरोखर काही कंप्लेंट नाहीये बिलकुल पण. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे तरुण इंजिनियर आर्किटेक्ट येत आहेत, ज्यांचं फ्रेशर्स येतात, ज्यांचं पहिलंच पाऊल या क्षेत्रात असणार आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांच्यासाठी अशी गोष्ट आहे माझं सांगणं की तुम्ही क्लायंटची रिक्वायरमेंट पहिले बघून घ्या. क्लायंटची रिक्वायरमेंट बघा आणि त्यांचं सगळं बजेटिंग, जागेची कंडिशन, त्यांना अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टी बघून त्यांना त्या प्रकारे, कारण आर्किटेक्चर हे नुसतं आर्ट नाहीये. बरोबर. ही आर्ट आणि टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टीची सांगड आहे. बरोबर. जशी एखादी कार आपल्याला सर्व्हिस देते, तसं ही एक नीड पण आहे आणि एक आर्ट पण आहे आणि एक रिक्वायरमेंट पण. या सगळ्यांची सांगड घालून तुम्ही क्लायंटला, आणि वेदर कंडिशन किंवा या सगळ्या, आज इगतपुरीमध्ये खूप पाऊस पडतो, त्या पावसाचा त्या बिल्डिंग मधनं आनंद घेता आला पाहिजे, ना की त्याच्यामधनं त्या पावसामुळे बिल्डिंगला त्रास झाला पाहिजे. काही सर्टन कंडिशन्स, काही सर्टन गोष्टी आपण आपल्या डिझाईन मध्ये इन्कॉर्पोरेट केल्या पाहिजे. नक्कीच. तर हे होते आर्किटेक्ट सदानंद आडोळेजी, आणि त्यांनी आता जर एक दोन प्रसंग फार महत्वाचे सांगितलेत, पण मला एक त्यातनं अगदी सोपं एका सिंगल लाईन मध्ये समराईज करायचं असेल तर असं वाटतं की आर्किटेक्ट हा त्या इमारतीत स्पेस क्रिएट करत असतो, त्या वास्तूत तर स्पेस क्रिएट करत असतो, त्याचप्रमाणे तो क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्या मनात सुद्धा स्पेस एक क्रिएट करत असतो स्वतःसाठी. त्यामुळे ह्या दोन्हीचा जर तुम्ही कायम विचार केला की आपल्याची क्रिएटिव्हिटी काय आहे आणि समोरच्याला काय द्यायचं आहे, हे दोन्ही जर तुम्ही मॅच केलं तर या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत. ज्या इगतपुरीच्या पर्यटन क्षेत्रासाठी तुमचं योगदान आहे ते असंच चालू राहावं, याच आयकॉन स्टील तर्फे महत्वपूर्ण शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.